नमस्कार. पालक मित्र हो आणि विद्यार्थी मित्र हो. कॉपी करणं हा एक अगदी गरजेचा आणि जरुरीचा विषय आहे आणि ती कॉपी झाली पाहिजे तर आपण चांगले मार्क मिळवू शकतो, अशी एक सर्वसाधारण समज पसरलेली आहे सगळीकडे. आणि त्यामुळं शासन काय करतं की कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा प्रयत्न करतं आणि काय सांगतं की कॉपी करू नये. मग त्यासाठी काही नियम आले. मग नियम जे धाब्यावर बसून कॉपी पुरवतात किंवा कॉपी करतात त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाते. त्यांच्यावर काहीतरी एक ॲक्शन घेऊन त्यांना घरी बसवलं जातं. हे दरवर्षी चालतं. पण कॉपी करून जगणं ही सवय लागली तर पुढे भ्रष्टाचार करायला लागतो मनुष्य. कारण कॉपीची सवय लागली की त्याला भ्रष्टाचाराची सवय लागते. ती मोडून काढावी आणि एक चांगला मनुष्य तयार व्हावा, ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती भावना असते शासनाची त्या पाठीमागे. की कॉपीमुक्त अभियान राबवण्यामागे काय आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करून पेपर लिहावा. जे काही मार्क्स मिळतात ते त्याचे स्वतःचे असतात. आणि खरंच आनंद कशामध्ये आहे की आपण जसं कष्ट करून एखादं घर निर्माण करतो, कष्ट करून नोकरी मिळवतो, कष्ट करून काय जे आपली हौसमौज पूर्ण करतो त्याच्यात जास्त आनंद आहे. हिरावून घेण्यात आनंद नाही, लुबाडून घेण्यात आनंद नाही. तसंच कॉपी करून मार्क्स मिळवण्यामध्ये आनंद जास्त नसतो. मार्क्स मिळतात आणि आपण पुढे जातो, पण खरोखर हुशार मुलगा असतो की नाही त्याला चांगले मार्क पडतात. आणि कॉपी करण्यामध्ये वेळ जातो त्यामुळे मार्क्स हे कमीच पडतात. कॉपी करून मी पुढे जाईन असं जो म्हणतो की नाही तो फक्त पास होतो, तो चांगल्या मेरिटमध्ये पास होत नाही आणि त्याचं ज्ञान पण वाढत नाही. मग महाराष्ट्र शासनाने कॉपीमुक्त अभियान सुरू केलं एक खारीचा वाटा म्हणून. मग मीही त्याला हातभार लावायचा प्रयत्न केला आणि मला खरोखर चांगला प्रतिसाद दिला ते महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख श्रीयुत संतोष कोलते यांनी. त्यांनी मनावर घेतलं. मी एक कॉपी मुक्त अभियानाखाली एक प्रतिज्ञा लिहून काढली आणि ती त्या कोलते सरांना खूप आवडली. त्यांनी लगेच काय केलं, जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक, रत्नागिरी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने ती प्रतिज्ञा रत्नागिरीतल्या सगळ्या शाळांना कशी पोचेल याची तजवीज केली. त्याचे मोठी होर्डिंग तयार करून लावले ठिकठिकाणी. हे माझे मित्र संतोष कोलतेंनी केलं आणि मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जितक्या ठिकाणी पोचवता येईल तिथपर्यंत ती प्रतिज्ञा कॉपीमुक्त अभियानाखालची प्रतिज्ञा पोचवली. त्याचप्रमाणे इसवी सन 2012 साली मार्च महिन्यामधले मध्ये शिक्षण संक्रमण हे मासिक प्रसिद्ध होतं. तर त्या मार्च महिन्याच्या शिक्षण संक्रमणमध्ये महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांना ती प्रतिज्ञा फार आवडली आणि त्या अंकामध्ये त्यांनी ती छापली. त्यामुळे झालं काय, आणखीन माझ्या या छोट्याशा प्रयत्नाला दुजोरा मिळाला, पाठिंबा मिळाला आणि शिक्षण संक्रमण या मासिकात ती प्रतिज्ञा आल्यामुळं ती महाराष्ट्रात सर्वदूरपर्यंत ती पोचू शकली. त्यामुळं माननीय सर्जेराव जाधव साहेबांचं खूप खूप मी आभार मानतो. आणि राज्य शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते आणि संतोष कोलते सरांचे खूप आभार मानतो की त्यांनी हे माझी प्रतिज्ञा सर्व दूरपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले. मी काय केलं, सुरुवातीला खरं तर ही प्रतिज्ञा इतकी पोचेल असं मला वाटलं नव्हतं. मी प्रतिज्ञा लिहिली आणि 9वी-10वीच्या मुलांना ती दिली. आम्ही एक ठरवलं की एका मुलानं ती प्रतिज्ञा 5 जणांपर्यंत पोचवायची आणि त्याला ते पटवून द्यायचं की कॉपी मी करणार नाही अशी प्रतिज्ञा तू घे आणि 5 जणांपर्यंत ती प्रतिज्ञा पोचव. असं केल्यामुळं काय एक छोटासा उपक्रम म्हणून मी आनंददायी शिक्षण याच्या अंतर्गत मी केला तो प्रयोग माझ्या शाळेत म्हणून. तर ती जवळजवळ 500-550 मुलांपर्यंत 9वी-10वीच्या मुलांनी ती प्रतिज्ञा पोचवली आणि इतर शिक्षकांच्या हातात ती पडली. तर ती एक कॉपीमुक्त अभियानाखालची प्रतिज्ञा म्हणून. मला काहींनी खोचक प्रश्न विचारला त्यानंतर, सर ही तुमचं कॉपीमुक्त प्रतिज्ञा आहे, ही अशी घरोघरी पोचवून काय कॉपीमुक्त होणार आहे, एवढ्यानं काय कॉपी थांबणार आहे? मित्र हो, आपण चांगलं करत जायचं असतं. तो संस्कार 5 जणांवर जरी झाला तरी ते 5 जण पुढे 500 जणांपर्यंत तो संस्कार पोचवत असतात. आणि जग हे नेहमी चांगल्या गोष्टींवर आधारित चालत असतं. म्हणून आपण आपलं चांगलं काम करत राहायचं. किती जणांनी त्याला लाईक दिले, किती जणांनी अभिप्राय दिले हा महत्त्वाचा विषय नाही.
आपण लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करायचा. चांगले लोक ती उचलून धरत असतात. मग ती प्रतिज्ञा काय आहे ती मी वाचून दाखवणार आहे जरा, आणि तुम्हालाही ती आवडेल आणि तुम्हीही इतरांपर्यंत पोचवा. प्रतिज्ञा शिक्षण संक्रमण मार्च 2012मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. प्रतिज्ञा वाचतो. आता ही विद्यार्थी प्रतिज्ञा घेत आहे. मी अशी प्रतिज्ञा करतो की देवा, परीक्षेच्या एका सुंदर वळणावर तू मला आणून ठेवलं आहेस. ही परीक्षा मी जितक्या प्रामाणिकपणे देईन तितका माझा मलाच शोध लागणार आहे. माझी मलाच चांगली ओळख होणार आहे. ही ओळख मला पुढच्या यशस्वीतेसाठी बहुमोलाची ठरेल. म्हणूनच मी माझे आई बाबा व गुरुजनांना नम्रपूर्वक सांगतो की देवहो, स्वतःला पूर्ण तपासून घेण्यासाठी, स्वतःला जाणून घेण्यासाठी मी कॉपी या भ्रष्ट, घाणेरड्या, किळसवाण्या व निंद्य प्रकाराला न शिवता परीक्षेस अत्यंत प्रामाणिकपणे सामोरं जाईल आणि सर्वांचा मान राखून प्रेमास, आशीर्वादास व शाबासकीस पात्र ठरेन. मला कोणत्याही प्रसंगी गैरप्रकाराला बळी न पडण्याचं बळ द्या. देवहो, मला कोणत्याही प्रसंगी गैरप्रकाराला बळी न पडण्याचं बळ द्या. तुमचा सर्वांचा आवडता, सर्व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी. मित्र, होय अशी प्रतिज्ञा महाराष्ट्रात बऱ्याच जणांनी उचलून धरली. काहींनी त्याच्या कॉपीज काढल्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत वाटल्या आणि किती जणांनी तरी त्याचं कौतुक केलं. लक्षात घ्या, आपण संस्कार करायचा. यातूनच चांगले शिक्षक तयार होतात, चांगले कर्मचारी तयार होतात, चांगले अधिकारी पण आहेत, नाहीत असं नाही. अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे, आपली सेवा करणारे अधिकारी आहेत आज आपल्या भारतामध्ये आहेत, जगामध्ये आहेत. त्यांची उदाहरणं आपण बघतो, घेतो. सगळेच काही भ्रष्ट आहेत असं नाही, पण जे कोणी चांगले आहेत त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आणि हे सगळे लोक चांगली तयार होतात की नाही, हे अशाच कुठेतरी मनातल्या मनात प्रतिज्ञा घेत असतात. चांगलं करायचं त्यांनी ठरवलेलं असतं, त्यांच्या मनात ती प्रतिज्ञा असते. म्हणून एक साधा प्रयोग म्हणून मी वर्गात केला आणि ती प्रतिज्ञा सर्जेराव साहेबांनी आणि कोलते सरांनी सगळीकडे पोहोचवण्यासाठी मला खूप मदत केली. विद्यार्थ्यांनी पण मदत केली, पालकांनी मदत केली, महाराष्ट्रातल्या काही शिक्षकांनी मदत केली. त्यामुळे त्या सगळ्यांचे आभार. ही प्रतिज्ञा ऐकल्यानंतर तुम्हीसुद्धा ती इतरांपर्यंत पोचवाल अशी अपेक्षा करतो. हे अभियान आपण निरंतर चालू ठेवूया. कॉपीमुक्त अभियान हे निरंतर चालू ठेवूया. तुमच्या पाल्यालाही ऐकवा, त्याच्याकडून प्रतिज्ञा ही वाचून घ्या, त्याला पुन्हा पुन्हा ऐकवा. आवडेल तुम्हाला. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या या छोट्याशा सेवेला पाठिंबा द्या. खूप खूप धन्यवाद. तुमचं पाल्य खूप मोठं हो, त्याच्या हातून खूप चांगलं कार्य घडो, लोक त्याला एक आदर्श व्यक्ती म्हणून ओळखायला लागावेत अशी मी अपेक्षा करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. खूप खूप धन्यवाद.